ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमी सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिराहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, हे साप्ताहिक राशी भविष्य आहे ते 5 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट पर्यंत असणार आहे। आणि मित्रांनो, सोमवारी म्हणजे 5 तारखेपासूनच श्रावण मासालाही सुरुवात होते आहे। त्यानुसार तर श्रावण मासात आपल्या राशीप्रमाणे आपण करायचे व्रत वैकल्य किंवा एखादं व्रत किंवा एखादी उपाय तोडगे हे मी आपल्याला सप्ताहात सांगणार आहे। त्याचप्रमाणे प्रति सप्ताहामध्ये श्रावण मासाचा म्हणजे हा श्रावण मास एक लक्षात ठेवा आपण की हा जो 5 ऑगस्टला सुरू होतोय तो 3 सप्टेंबर पर्यंत आहे आणि 3 सप्टेंबरला सुद्धा अमावास्या आणि मंगळवार आहे। तर काही लोकांना संभ्रम असतो की नाही 3 तारखेची अमावास्या मंगळवार आहे, मग तो मंगळवार श्रावणात धरावा का? तर नक्की धरावा। जर आपण श्रावण मासामध्ये एखादं व्रत वैकल्य मंगळवारीच करत आहात तर योगायोगाने आपल्याला 5 मंगळवार मिळाले आहेत आणि त्याचप्रमाणे 5 सोमवारी मिळाले आहेत। त्यामुळे शिवभक्तांना अधिक पूजा अर्चा करण्यासाठी, देवासाठी, सान्निध्यासाठी चांगला काळ म्हणजे एक दिवस एक्स्ट्राचा मिळतो, म्हणजे 5 सोमवार मिळतात। आणि त्याचप्रमाणे मंगळागौरी वगैरे किंवा मंगळवारी एखादी पूजा वगैरे आपण श्रावण मासानिमित्त जर करत असाल तर ती सुद्धा 5 आहे, ते लक्षात ठेवा। 3 तारीखची सप्टेंबरची जी तारखेचा अमावास्या आणि मंगळवार जो आहे तो श्रावण मासामध्येच येतो। त्याचप्रमाणे मित्रांनो, अजूनपर्यंत आपले चॅनल आपण जर सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून व्हिडिओ अपलोड झाला चॅनलवरती की आपल्याला सर्वप्रथम पाहायला मिळेल। इतर ग्रुपवर लिंक येण्याची वाट पाहावी लागत नाही किंवा लागणार नाही, यासाठीच मी प्रत्येक वेळी आपल्याला सांगतो की आपण चॅनल सबस्क्राईब करा। मग इतर वेळी काय होतं, प्रत्येक राशीचे लोक मला नाही गुरुजी लिंक शेअर करा, ग्रुपवरती लिंक शेअर करा असे सांगतात, तर त्यामुळे ते बरोबर होत नाही। मी पुन्हा पुन्हा तेच सांगतो की 12 व्हिडिओ आता आपण वेगवेगळे प्रत्येक राशीचे करत आहोत आणि ते प्रत्येक राशीचे 12 व्हिडिओ शेअर करणं जरासं कठीण जातं किंवा इतर लोकांनाही त्याचा त्रास होऊ शकतो, म्हणून आपल्या राशीचाच आपल्याला पाहण्याकरिता मुद्दामून हे 12 व्हिडिओ केलेले आहेत। मित्रांनो, या सोमवारपासूनच श्रावण महिना सुरू होतोय, तर आपल्या सर्वांना श्रावण मासाच्या हार्दिक शुभेच्छा। हा श्रावण मास मध्ये येणारे व्रत वैकल्य, पूजा अर्चा यातून आपल्याला नक्कीच लाभो आणि परमेश्वराची आपल्यावरती कृपा दृष्टी राहो। तर आपल्याला श्रावण मासानिमित्त जे काही व्रत वैकल्य सांगणार आहे ते नक्की आपण करा, चॅनल सबस्क्राईब करा, लोकांपर्यंत हे व्हिडिओ पूजे अर्चे जे काय आहे, जसं उदाहरणार्थ आज मी आपल्याला नागपंचमी बद्दल सांगणार आहे ते लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांच्या आयुष्यातील अडचणी दूर होतील। चला तर सुरू करूया 12 राशींचे भविष्य कथन। 5 ते 11 ऑगस्ट 2024 साप्ताहिक राशी भविष्य कर्क राशी। हा सप्ताह नवीन काही योजना किंवा धनवृद्धीसाठी केलेले आपले एखादे उपक्रम फलदायी देणारा ठरणार आहे। म्हणजे आपण त्या संबंधित जर एखादी काही काम करत होतात त्यात आपल्याला नक्की यश मिळणार आहे आणि फलदायी देणाराच ठरणार आहे। ज्या कामात आपल्याला सतत अपयश येत होते अशा कामात आपल्याला हटकून यश संपादन करण्याच्या संधी सुद्धा प्राप्त होणार आहे। जे आपलं सतत जे आता बरेच वर्ष किंवा इतर दिवसापासून आपण एखादं काम करत होता आणि त्या कामात आपल्याला यश मिळतच नव्हतं, त्याच्यात काहीतरी अडचण येत होत्या, अशा कामामध्ये हटकून आपल्याला यश संपादन करण्याची संधी प्राप्त होईल। या सप्ताहात कुटुंबासाठी किंवा कुटुंबाच्या गरजेसाठी एखादी मोठी मौल्यवान वस्तूची आपण खरेदी कराल। जी सर्वांच्या कामी येणारी वस्तू असेल अशीच एखादी वस्तू आपण कुटुंबासाठी मौल्यवान वस्तूची खरेदी करता येईल। महत्वाची कामे वेळेत पूर्ण करण्याचा संकल्प आपण या सप्ताहात नक्की करा आणि जे महत्वाची कामे आहेत त्याला सुद्धा प्राधान्य द्या। आपलं मोठं महत्वाचं काम आपण बाजूला ठेवून लहान लहान कामं किंवा इतरांच्या कामामध्ये लुडबुड करून जर कामं करत असाल तर आपली कामे पेंडिंग राहतील आणि त्यामुळे आपले मोठे नुकसान होईल। इतरांची कामं पूर्ण होतील, आपण मदत करा अथवा नका करू, त्यांची कामं ते पूर्ण करतील, पूर्ण होतील, परंतु आपली कामं सोडून त्यांच्या कामात हस्तक्षेप केल्यामुळे आपल्या महत्वाच्या कामाला दिरंगाई होऊ शकते किंवा ते काम अर्धवट राहू शकतं। त्यामुळे आपल्या महत्वाच्या कामाला पूर्ण वेळ द्या आणि संकल्प करून ती कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा। या सप्ताहामध्ये नवीन मित्रमैत्रिणी आपल्या आयुष्यामध्ये प्रवेश करतील किंवा नवीन नातेसंबंधी, मित्रसंबंधी बद्दलचे असलेले, प्रेमासंबंधी बद्दल असलेले हे पुन्हा प्रस्थापित होण्याची शक्यता आहे किंवा आपल्या आयुष्यामध्ये अशा व्यक्ती सुद्धा या सप्ताहात येऊ शकतात। कोणाला प्राधान्य द्यावं, कोणाला देऊ नये, आपल्या बुद्धीनुसार, आपल्या सोयीनुसार किंवा आपल्या गरजेनुसार आपण ते ठरवायचं आहे आणि त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात स्थान द्यायचं की नाही हे सुद्धा ठरवायचं आहे। या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारका असणाऱ्या 9 आणि 11, शुभ अंक असणाऱ्या 2 आणि रंग असणाऱ्या पांढरा।
आता आपलं अश्लेषा नक्षत्र जर असेल तर आपण महत्वाने ही पूजा कराच. जर आपलं अश्लेषा नक्षत्र असेल तर एखादा चांदीचा लहान सर्प, कर्क राशीसाठी पूर्ण सांगत नाही मी, फक्त अश्लेषा नक्षत्रासाठी सांगते, लक्षात ठेवा. जर आपलं अश्लेषा नक्षत्र असेल तर लहान असा चांदीचा सर्प आपण येणाऱ्या 9 तारखेला नागपंचमीच्या दिवशी पूर्ण पूजा करून तो चांदीचा नाग एखाद्या शंकराच्या देवळामध्ये अर्पण करा. नक्की अश्लेषा नक्षत्रा संबंधित असलेल्या काही दोषामुळे आपल्या आयुष्यात जर अडचणी येत असतील, सतत काहीतरी वेगळं जाणवत असेल, किटकिटी वगैरे काही, तर त्याच्यात थोडंसं निवारण होण्याची शक्यता आहे. तर तो एक करा. बाकी पूर्ण कर्क राशीच्या लोकांनी जर जमत असेल तर आपणही तो उपाय केला तर अतिउत्तम, नाही तर नागपंचमीच्या दिवशी कुठल्याही शंकराच्या देवळामध्ये ज्या ठिकाणी नागाची प्रतिमा आहे त्या ठिकाणी जर जमत असेल तर अभिषेक वगैरे करा, पूजा करा, नवनाग स्तोत्राचं पठण करा, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये काही अडचणी दूर होतील. आपल्या कुंडलीमध्ये, पत्रिकेमध्ये, लग्न कुंडलीमध्ये कालसर्प योग असो अथवा नसो, जर त्यापासून होणारे काही त्रास असतील ते सुद्धा निवारण होतील आणि नवनागांची आपल्यावरती पूर्ण कृपा दृष्टी राहील. हा उपाय आपण नक्की करा. मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्या राशीप्रमाणे जे नवनाग स्तोत्राचे पठण किंवा नवनागांची पूजा सांगितले ते नक्की आपण करा. आतापर्यंत आपले चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, शेअर करा, जेणेकरून सर्वप्रथम व्हिडिओ जे अपलोड होतील ते आपल्याला पाहायला मिळतील. आपल्याला हे आवडत असेल तर नक्की चॅनल व्हिडिओ पाहून झाल्यानंतर एक लाईक करा. श्री स्वामी समर्थ शिवा, श्री गुरुदेव दत्त एखादा कमेंट करा, खूप बरं वाटेल. आपले प्रत्येकांचे येत आहेत कमेंट, खूप लोकांची नावं मला ते ईमेल आयडी मुळे कळत नाहीये. जर आपण आपले नाव पूर्ण जर घातले तर मला खूप आनंद होईल. आपल्या नावासहित श्री स्वामी समर्थ किंवा लाईक वगैरे करा, शेअर करा. चला तर पुढच्या आठवड्यात नक्की भेटूया नवीन व्रतवैकल्य घेऊन, नवीन उपासना घेऊन. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.